तर भाई नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द व्लॉग. आणि आता आम्ही म्हणजे हा आता रस्त्यात भेटला मला. याला तो आता कुठल्या तरी स्टेशनला सोडील, दादर वगैरे कुठेतरी. आणि मी आता सरळ चाललो आहे भाई, आपला जे काम आहे इम्पॉर्टंट. हळूहळू. तर आज आपलं भाई व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट एक काम आहे. हे कामाचंच एक भाग आहे तो. तिकडे आता चाललोय आणि त्यानंतर मग आपण परत येणार भाई घरी. सो आता आधी तिकडेच जाणार, कारण मला झालाय फार उशीर. आणि बस एवढंच होतं, उशीर झालाय, अजून काय नाही. ॲज युजल जायला तिथे मला नेहमी उशीरच होतो. हां, उशीर हा शब्द कदाचित कधी कधी असं वाटतं की हा माझ्यासाठीच बनलाय. सत्य आहे. चला बाय बाय. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द व्लॉग. आणि डायरेक्ट सकाळहून डायरेक्ट रात्रीवर. तर आपलं काम जे होतं दुपारचं झालंय भाई, ते काम फते करून आलो आपण. तर आता भाई आपले 2-3 मित्र भेटले, त्यांच्यावर आता गाडीमध्ये चिल मारतोय. आपल्या बरोबर आहे आज आपला एंटरप्रेन्योर, बिझनेसमॅन द सागर नाडेकर अँड आयुष राठोड. 2 बिझनेसमॅन, त्यांचं टॉक चालू आहे, त्यांची कॉन्फरन्स मीटिंग चालली आहे पुढे सायलेंटमध्ये. सायलेंटमध्ये काय सायलेंटमध्ये सायलेंटमध्ये झाली. अजून त्यांचा पार्टनर नाही आलाय, त्यांचा साहिल जगताप, बडा बिझनेसमॅन, तो आला की मग त्यांचं असं मीटिंग पूर्ण होईल. तर काय नाही भाई, असं सगळं आहे. आता मी चाललो आहे घरी पार्लर, कारण आपल्याला जरा 1-2 एडिटची काम आहे ती करून टाकायची. पार्लर चाललाय? हा भाई, हा तो एडिटचं काम आहे. थांबतो माझ्या. हां, हे काय पार्ला आहे का? आता लेफ्ट टाकलं की लगेच झालं. एवढं जवळ आहे भाई, शिंकलं की लगेच येतं. मग तू कधी येणार? मी येणार उद्या सकाळी मी आधी जाणार. थांब जरा, आपण थांबा भाई, बोलू आता. लईच बाबा वगैरे झाली, ते जरा जाऊन पटापट काम करतो, मग बोलू आपण. क्या सागर भाई, सागर कसला बिझनेस आहे जरा सांग ना एकदा. सागर, तेलाचा बिझनेस. सागर इथे बघून बोल ना. बोल. अरे कसला धंदा आहे तुझा भाई? धंदेवाला माणूस आहे आपला. धंदा नको बोलू. ओ माय गॉड. काय बोलत नाही. कट करा कट. हे भाई यांच्याकडे काय बोलायला कॉन्टेंट नाही. ठीक आहे, कसा पाडपाड फटाफट बोलतो. ठीक आहे, जाणीकरांचा अफेअर आहे. काकी तू आईस्क्रीम केलं बाबा मला. ए नाही बोलेल मग बघ. करण कुठे होतं? सो भाई फायनली आपलं काम होतं घरीचं, ते कम्प्लीट झालं. अरे 3:45 झाले मित्रांनो. 4:45 वाजता आपलं एडिट कम्प्लीट झाले आणि आता करायचा ब्लॉग एडिट. तर दिवसभरात आज 1-2 कामं करत होतो आणि पटापट करायची होती, त्यामुळे दिवसभरात कॅमेरा नाही काढला. पटापट कामं केली आपली. त्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या सगळ्या केल्या. आणि मग त्यानंतर घरी आलो रात्री, मग सगळे भेटले, मग तेवढ्या वेळेस त्यांच्यावर राहिलो. मग बाकीचा पूर्ण मग एडिट करत बसलो. बोललो काम आधी करून घेतो, हे सगळं नंतर करता येईल. आपलं फर्स्ट प्रायोरिटी काम करणं आहे, सो ते आधी केलं पाहिजे. विचार करतो उरलेला सकाळी करतो आणि 12-1पर्यंत व्हिडिओ टाकतो उद्या. सो उरलेला कंटिन्यू सकाळी करायचं. सकाळी व्यवस्थित जरा छान बोलतो आता झोपून, कारण आराम गरजेचं आहे मित्रांनो. त्याशिवाय मला बोलता येणार नाही आणि पुढचं काम करता येणार नाही. तर आता झोपतो थोडा वेळ आणि थोड्या वेळाने बोलू आपण सकाळी उठल्यावर. सो भाई व्हेरी गुड मॉर्निंग. आता सकाळ झाली,
काल जरा लईच लेट झालं झोपायला. 5-5:30 वाजले. सो आत्ता उठलो आहे आणि उठल्यावर मला एक थॉट आला की गेले 3-4 दिवस व्लॉग हे फार असे वेगवेगळ्या वेळेला येतात. त्याला काही एक ताळमेळ नाही मिळते त्या ब्लॉगला आणि कंटेंटमध्ये पण मजा नाही, कारण सतत काय एकच गोष्ट करणार ना. सो आता बोललो की जरा आता शेवटचे थोडे ब्लॉग राहिलेत, सो आपण अजून थोडं नीट फोकस देऊन करूया असं मला वाटतं. तर त्यासाठी बघू आता आपण यापासून पुढचे जे ब्लॉग असतील तसे पूर्ण प्रयत्न देऊन आणि व्यवस्थित करायचं ट्राय करेन म्हणण्यापेक्षा करेनच मी. आणि दुसरी गोष्ट अशी की म्हणजे सतत आत्ताचे एवढे सगळे ब्लॉग होते, तर तशी कंटिन्यू अशी बकचोदी वगैरे होती, मित्र हे ते या सगळ्या गोष्टी. पण असं काही अजिबात नाही आहे की अरे सतत मित्र आहेत, त्यांची मजा झाली आहे, बकचोदी आहे. नाही बरं, खूप काही गोष्टी आहेत त्याच्यात ज्या ब्लॉगवर बोलता येत नाहीत, कारण की ते काय प्रत्येकाचं आपलं पर्सनल असतं, त्यामुळे सगळ्या गोष्टी बोलता येत नाहीत. असं ते सगळं आहे. बस मुद्दा एवढा होता आता मला उठल्यानंतर बोलायचं फक्त एवढंच होतं की थोडंसं ब्लॉगवर लक्ष देईन, हाच मेन मुद्दा आहे. आणि थोडं काहीतरी चेंज आणीन तर आता स्वतःमध्ये. म्हणजे मला असं वाटतं की आपण जसं एक 100 डेचं एक चॅलेंज घेतलं बरोबर, तर मला असं वाटतं अजून एक चॅलेंज घेतलं पाहिजे, ते म्हणजे वेट लॉसचं. सो येस, हिअर वी गो. आपण आता वेट लॉसचं एक चॅलेंज घेते आपण, की आता ते मी आता इथे हे नाही डिसाईड करणार की किती महिन्यात किती वेट लॉस करायचं, कारण मला त्याच्याबद्दल माहीत नाही आहे की किती वेळ लागेल मला ते वेट लॉस करायला. पण मी आता आहे, वहिनी आहे डॉक्टर आणि अजून 1-2 मित्र जिम ट्रेनर आहेत. सो त्यांना मी विचारेन की भाई किती वेळ लागतो मला जर वेट लॉस करायचं आहे, कसं काय करायचं आहे, डाएट काय असेल, काय गोष्टी मला फॉलो करावं लागतील. मेन मुद्दा आहे तर आपलं शेड्यूल भाई, झोपेचं आणि हे सगळं. सो सगळ्या गोष्टी विचारेन. आणि येस, आपण मित्रांनो नवीन चॅलेंज घेतला आता भाई. आपण आता वेट लॉसवाला चॅलेंज घेतला आहे. सो आजपासून नाही, आधी त्यांना विचारतो, मग विचारल्यानंतर मग हा चॅलेंज चालू. बस असं सगळं, 1 मिनिट थांब. बस असं सगळं आहे भाई. आणि आता काय बोलू मला पण कळत नाही. बघा, थोडा वेळ सुचलं की काहीतरी परत बोल, थोडा वेळ भाई. झोपेतनं उठल्या मस्करीत चॅलेंज घेतलंय खरं. करायचं कसं आता विचार करतोय. जाऊ दे, आता बोललोय आता डायरेक्ट करून दाखवायचं भाई, जे होईल ते होईल. आणि जरा व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू आपण आता हवा आहे सीधा स्लिम ट्रिम, फक्त 6 महिने.